मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्यामध्ये पुन्हा संवाद सुरू झाला आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणदा जरांगे पाटील यांची भेट घेतली। जरांगे पाटलांच्या मागणीनुसार मराठा समाजाच्या मुलांना MIDC मध्ये नोकऱ्या देण्याकरिता एक परिपत्रक काढण्यात आले। मराठा आरक्षणाकरिता ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांकरिता मदत झाली पाहिजे याकरिता देखील GR काढण्यात आला आहे। शिंदे समितीला देखील 1 वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे। यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रसाद लाड यांनी माध्यमांद्वारे सविस्तर माहिती दिली। दादांची भेट घेण्याची 2 कारणं होती। एक, 30 तारखेला दादांनी माननीय विखे पाटील साहेब मी स्वतः येऊन त्यांना विनंती केली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने जी SOP दिली ते SOP त्यांनी मराठा विषयाचे अभ्यासक तज्ञ सर्व जिल्ह्यातले विभागातल्या लोकांची चर्चा करून सर्व आपण मराठा बांधवासमोर जनतेसमोर मीडियासमोर केल्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून उपोषण सोडले। खरं तर दादांनी उपोषणाला बसूच नाही, माझी त्यांना पहिल्यापासून विनंती होती। उन्हाचा काळ आहे, प्रचंड मोठं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये दादा जाऊन वारवात बसले, उन्हात बसले आणि मला खरीच सकाळपासून ती काळजी होती की त्यांच्या तब्येतीची होती, एक भाऊ म्हणून होती। परंतु मी पहिल्यांदा त्यानंतर मीडियासमोर आज पहिल्यांदाच येतोय, कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती, ती पाहण्यासाठी गेलो होतो। तर मी त्यांचा आभार मानायला आलो की आपण ते उपोषण आमच्या शब्दासाठी माझ्या शब्दासाठी मागे घेतलं, त्यासाठी मी तुमचं शतशः आभारी आहे। त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मग अनेक निर्णय आपण त्या प्रक्रियेमध्ये केले। मला असं वाटतं की हे निर्णय करत असताना जेवढे फास्ट निर्णय किंवा जेवढे फास्ट GR या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले नव्हते। आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला, अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे। आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे। ज्यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDC मध्ये मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, त्या MIDC मध्ये लकीर परिपत्रक तात्काळ काढलं गेलं। दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःच्या या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे, त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले। माननीय कुचे साहेबांच्या पण मतदारसंघात त्याचं घरी जाऊन देण्यात आलं। आणि मला एक गोष्टीचं त्याचा आनंद यासाठी आहे की माझ्या मराठा कुटुंबाच्या बांधवाला आज काही ना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून दादाच्या प्रयत्नांनी ती मदत झाली। आणि आज ग्रामीण भागातल्या एका कुटुंबाला 10 लाखाची जर मदत झाली तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक आधारवड निर्माण होतो आणि आधारवड दादांच्या आशीर्वादाने आणि माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी झाला, याचा देखील मला आनंद आहे। त्यानंतर आमची मागणी होती की आम्ही SOP बनवावी आणि ती SOP दादांना दाखवूनच बनवली गेली। त्यामध्ये काही छोटे मोठे सुझाव सुचवले होते, ते 2 दिवसानंतर करून पुन्हा दादांकडे पाठवले गेले। हे सगळे कागदपत्र मी इथं आणलेले आहेत, ती SOP देखील दिली गेली। त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती, त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं, त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती। मी काल रात्री दादा G श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरची, ते मैसूरला आहेत, परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ऍडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं। आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे, तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे। कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत। आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे, परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं।
आणि 137 अर्ज शिल्लक आहेत, त्याची देखील मी माहिती घेतली. येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातील. दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी. ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या, त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत. त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह नाही म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल की हार्ड डिस्क दादांना द्यायची आहे आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायची आहे, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल. ते देखील आपण केलंय. तो डेटा खूप मोठा असल्यामुळे त्याच्यावरती मंत्रालयात एक कक्ष. ज्या दिवशी आपण उपोषण स्थगित केलं त्याच दिवशी आपण सरकारचे मनापासून आभार मानले. कधी नव्हे ते पहिल्यांदाच असं वाटलं लाडभाऊच्या माध्यमातून की मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाचं काम करायला लागले, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जे आहे ते सत्य बोलतो. त्याने काय होतं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण होईल, नसता मी पण दुटप्पी भूमिकेत आहे का असं होईल. विखे पाटील साहेबांनी या दोघांच्या मध्ये आहेत, लाडसाहेबाच्या आणि मुख्यमंत्री साहेबाच्या, न होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी करण्याचं काम कधीच मुख्यमंत्री साहेब करत नव्हते. ते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब करायला लागलेत. पूर्ण केलेत असं म्हणत नाहीये मी, करायला लागलेत. म्हणजेच आमच्यासाठी ते एक आशादायी काम सुरू झालंय. आम्हाला पण मराठा समाजाला कुठंतरी आता आशा वाटायला लागली की नक्कीच काही दिवसात का होईना या सगळ्या मागण्या आपल्या कायमच्या तडीत जातील. आणि मी सांगताना सांगितलं होतं बाबा, हे आंदोलन आता 3 वर्ष पूर्ण होत आहे. या आंदोलनाला कुठंतरी एकदा तोडगा काढायचा. तुम्हाला द्यायचंयच ना, ते एकदाच द्या. तुम्ही उगाच 2 महिन्याला म्हणजे ते काय येड्यात काढल्यासारखं करायला नको. जसं की येड्यात काढल्यासारखं म्हणजे काय, आम्ही भोळे भाबडे लोक आहेत, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा आणि ते येड्यात काढल्यासारखं होऊ नये. आंदोलन सुरू असलं त्या काळामध्ये यायचं आणि शासन निर्णय करायचे. आणि मग माणूस काय करतो, भोळ्या आशेनं माझ्या समाजाचं कल्याण झालं म्हणून आम्ही कुठंतरी उठतो. पण कुठंतरी एक बघा, आपण जे म्हणतो ना, एक रक्ताची माया असती, ती माया कुठंतरी गुंतलेली असती. म्हणून आपण आपला माणूस म्हणून चेहऱ्याकडे बघून विश्वास ठेवतो. आपण गावखेड्यात, गरीब गावात, शेतात वाढलेली लेकरं येतं, आपल्याला कुठंतरी आपलं चेहरा दिसल्याच्या नंतर आपला आहे रक्तामासाचा म्हणून विश्वास ठेवायला लागतो. परंतु विखे पाटील साहेबांनी, लाड साहेबांना, दोघांना माझं सांगणं आहे की बाबा, तुमच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवलाय. तो विश्वास सार्थ करण्यासाठी कामं पटापट करा. तुम्हाला काय 4 महिन्यांनी द्यायचंच आहे, 2 महिन्यांनी द्यायचंच आहे ना, आज पण द्यायचंच आहे, तर मग ते विश्वास संपादन करून घ्या. काय होतं मग ते लय रापिलं ना, म्हणजे राबिलं जर जास्त, तर त्या माणसाला असं वाटतं याने लयच खस्ता खाऊन लयच नरड्याला आणून दिलं. जसं की म्हणजे उत्तर लगेच देतोय, जसं की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या आणि सोयी सुविधासह, म्हणजे ही मराठा समाजासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे की सुविधासहित तुम्ही पुरवले. ते बी शालेय याच्यापासून तुम्ही मागास प्रवर्गातल्या सगळ्या सोयी सवलती दिल्यात, शालेय शिक्षणाच्या दिल्यात, तुम्ही क्रीडा विभागाच्या पण दिल्यात, तुम्ही तंत्र उच्च शिक्षणाच्या पण दिल्या, तुम्ही वैद्यकीय त्या पण दिल्यात, जो की चंद्रकांत दादाकडे हा विभाग येतो. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध या विभागाच्या पण सवलती आणि सोयी आणि सुविधा या पण तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना केल्या. त्यामुळे तुमचं कौतुक आहे. रोजगारात, तुम्ही उद्योजकतामध्ये, तुम्ही जे आता नवीन निवेदनात सरकारच्या असत्या काही योजना, त्या सुद्धा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सोयी सुविधा पण लागू केल्यात आणि सवलती पण केल्यात. त्या 3ही विषयात तुम्ही केल्यात. पण काय झालंय बरं का लाडसाहेब, तुम्ही सुविधा दिल्या, सरकार भार उचलणार आहे, गरीब लेकरांचं मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तुम्ही जे आर काढलाय 5 जूनला, आज आहे 19 जून, शाळेत 100% आता आमच्याकडून फीस घेतली.
म्हणजे आपण जे म्हणतो ना, गोड बोलून येड्यात काढल्यासारखं ना ते नसावं. जर सरकार सांगतंय इथं की संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची तात्काळ अंमलबजावणी करायची, मग अधिकारी मोठे झालेत का सरकारला अधिकारी बदनाम करणार आहेत याचं उत्तर तरी मला एकदा द्या. का सरकारमधलं आणि मराठ्यांमधलं प्रेम टिकू द्यायचं नाहीये असं काही उद्देश आहे का, ते तरी मला एकदा सांगा अधिकाऱ्यांनी. नसता सरकारने तरी सांगा की आम्ही तुम्हाला येड्यात काढायसाठी जी आर काढतोय. आम्हाला येड्यात नका काढू. तुम्ही जर एवढं मोठं मन करून ह्या गोष्टी दिल्या, 15 तारखेपासून आज 19 पर्यंत 4 दिवस झाले, 100% मराठ्यांच्या पोराकडून फीस घेतली जाते. शाळेत जर आम्ही